नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशीच खूप मोठा खुलासा आपल्याला पाहायला मिळणार आहे। इकडे मात्र जेजेच्या जवळ कौशिकी विरोधाचे सगळे पुरावे सापडले आणि दुसरीकडे पद्मिनीने जे काही कारस्थान केले त्यामुळे पद्मिनीने स्वतःच्या पायावर मात्र धोंडा मारलाय। करायला गेली एक, घडलं मात्र भलतंच। अखेर तारिणी समोर पद्मिनी आणि कौशिकीचं सत्य आलंय। प्रेक्षकांनो, इकडे खूपच धक्कादायक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे गुलाबचा खून कोणी केलाय हे मात्र आता जेजेला कळलंय। कारण गुलाबचा खून जेव्हा झाला त्यावेळेला एक फोन ॲक्टिव्ह होता प्रेक्षकांनो, तो म्हणजे खांडेकरांच्या घरातलाच फोन होता। त्या फोनच्या आता डिटेल्सवरती नाव आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजे कौशिकी खांडेकर। कौशिकीचा फोन तिकडे ॲक्टिव्ह होता, त्याचमुळे आता तिच्यावर खूप मोठा संशय प्रेक्षकांनो जेजेला आलेला असतो। आणि इकडे मात्र कौशिकीचा थरकाप उडणार आहे, कारण एक प्रूफ मात्र आता जेजेला सापडलंय, त्यामुळे खांडेकरांच्या घरातल्यांची सगळ्यांची झोप उडणार आहे। दयानंद खांडेकरांची तर पुरती वाट लागणार आहे, कारण युवराजपेक्षा जास्त प्रेम त्यांनी आता कौशिकीवर केलेलं असतं। कौशिकीवर त्यांचा विश्वास असतो आणि या विश्वासाला मात्र आता तडा जाणार आहे। होय प्रेक्षकांनो, पद्मिनीने केलेलं कारस्थान, पद्मिनीने चक्क जेजेला 2 करोडची लाच द्यायचा जो काही प्रयत्न केलाय तो सुद्धा आता तिच्या अंगलट येणार आहे। युवराज तर सुटणार नाहीच आहे, परंतु आता खांडेकर कुटुंबात विनाकारण मोठं वादळ मात्र येणार आहे। होय, कारण वसुताईचा म्हणजे वसूचा जो काही गुन्हेगार आहे तो मात्र दुसरा तिसरा कोणी नाही तर खांडेकर आणि बेलसरे घरातलाच मेंबर आहे। माधवची दुसरी बायको हीच रेखा बेलसरे पद्मिनीला हाताशी घेऊन, कौशिकीला हाताशी घेऊन हे सगळं कारस्थान त्यांनी केले असा डाऊट मात्र आता जेजेला आहे। खांडेकरांच्या घरावर आता खूप मोठं वादळ येणार आहे। या वादळातून आता खरंच तारिणी केदार स्वतःला सावरू शकतील का? कारण खुन्याची किती वर्षांपासून, लहानपणापासून ते दोघं वाट बघत होते। ती तिची आईच असणारे सावत्र आई हे मात्र आता तारिणीच्या समोर येणारे। होय प्रेक्षकांनो, कौशिकीने मात्र पद्मिनीला तो एक व्हिडिओ दाखवलाय युवराज आणि गुलाबचा, युवराजच्या हळदीचा व्हिडिओ, तो बघून मात्र पद्मिनी रडायलाच लागते। अपमानाने संतापलेल्या पद्मिनीचा रुद्र अवतार आपल्याला पाहायला मिळतोय। कौशिकीवर भयंकर संतापलेली असते आणि शपथ घेते, काही झालं तरी माझ्या युवराजला मी तुरुंगातून बाहेर काढणार। आणि या हट्टाने ती आता 2 करोड रुपये घेऊन जेजेला लाच द्यायचा प्रयत्न करणार आहे। पण प्रेक्षकांनो, सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे जेजे हे पैसे स्वीकारणार आहे, ती लाच घेणार आहे। आधीच पद्मिनी विरुद्धचे सगळे पुरावे त्या जेजेने गोळा केलेले असतात, त्यामुळे लाच देण्याच्या प्रकरणात पद्मिनी आता स्वतः मोठ्या खड्ड्यात पडणार आहे। युवराजला वाचवण्याचा प्रयत्न करता करता तीच मात्र प्रेक्षकांनो तिचं सत्य स्वतःच्या तोंडाने उलगडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। युवराजची अवस्था इतकी घाणेरडी बघून आता मात्र पद्मिनीला खूप दया येते। जेजेने खांडेकर कुटुंबाला पूर्णपणे उद्ध्वस्त करायला खूप मोठा प्लॅन आता आखलेला असतो। आणि दुसरीकडे पद्मिनी मात्र तारिणीला नको नको ते बोलते, अगं आज आषाढी एकादशीचा प्रसाद काय देतेस? तू इतकी पापं केली आहेस ना, चंद्रभागेत जरी तू पापं धुतली ना तरी ती संपणार नाहीये। तारिणी मात्र शांतपणे उत्तर देते, सत्य आपल्या बाजूने असेल ना तर देव सुद्धा आपल्याला साथ देतो। तर मंडळी, खरंच आजचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र आपण पाहिले जे आता वाटच पाहत असते, युवराज कधी बोलणार कधी बोलणार, काही करून आता त्याचं एन्काउंटर करायचंच म्हणून तिने ठरवलंय। त्याला काही करून पोपटासारखं बोलतं केलं पाहिजे, म्हणून तिने एक स्पेशल आता ऑफिसर प्रेक्षकांनो जो आता गुन्हेगाराला चांगले झपके मारून त्यांच्याकडून सगळं सत्य वदवून घेतो त्यालाच आता बोलवलेलं असतं। इकडे जे आता येतो तो माणूस आता जेजेने जे काही प्लॅनिंग केले तो तिला सांगतो। एका अंधाऱ्या कोठडीमध्ये आता जे आणि एक दुसरी पोलीस इन्स्पेक्टर प्रेक्षकांनो ती समोर असते आणि युवराज खांडेकरला आता जे प्रश्न विचारणार आहेत ना ते मात्र आता फक्त हो की नाही उत्तर दे, माझ्यासमोर जास्त बोलायचं नाहीये। तेव्हा युवराज बोलतो की तुला माहीत नाहीये का, मी कौशिकी खांडेकरांचा भाऊ आहे आणि खरंच जर माझी ताई आली ना तर मात्र ती आता तुमचं वाट लावून टाकणार आहे, आकाश पाताळ एक करून टाकेल इकडे मला सोडवण्यासाठी। जे बोलते, आकाश पाताळ केव्हा एकत्र होणार तेव्हा आपण बघू, पण आत्ता भेटायला तुला कुणाला तरी मी घेऊन आले, माझा राईट हँड म्हटलं तरी तूच चालू शकतं। इकडे मात्र तू बघ आता कसं तू पोपटासारखा माझ्यासमोर बोलणार आहे, कारण तिच्याकडे ना तुझं खूप मोठं सिक्रेट आहे प्रेक्षकांनो, असं ती सरळ आता सांगते। आणि युवराजकडचं जे काही सिक्रेट आहे तेच मात्र युवराजला त्याची धमकी देते। आता जे मात्र सरळ 3 प्रश्न युवराजला विचारते, खरं सांग युवराज, म्हणजे तू
तुझं आणि गुलाबचं कनेक्शन होतं का? इकडे युवराज त्या पोलीस ऑफिसरला, दुसरा जो जेजेचा राईट हँड मानला जातो त्याच्याकडे बघून मात्र आता त्या व्यक्तीला बोलायला लागतो. दुसरा प्रश्न म्हणजे आता गुलाबसाठी तू काय काम करत होतास? ड्रग्सचा विक्रेता तू होतास का? ड्रग्स तू सप्लाय करायचास का? म्हणजे गुलाबने तुला कधी आधी सांगितलं होतं का हे काम करायला? आणि हे सगळं प्रेक्षकांनो युवराजचं स्टेटमेंट हे आता लोक रेकॉर्ड करून घेतात. युवराज म्हणतो, हो मी जे काही स्टेटमेंट देतोय ना तुम्ही रेकॉर्डही करू शकता. गुलाबने तुला कधी सांगितलं होतं का की खांडेकरांच्या घरी त्यांचा बॉस लपलाय? तेव्हा मात्र एका क्षणासाठी प्रेक्षकांनो युवराज मात्र घाबरतो. कारण त्याला आता आठवतं गुलाबने एकदा सांगितलं होतं की 2 अशा व्यक्ती आहे ज्याच्यामधून एक त्याची बॉस आहे आणि ती साधी सोपी व्यक्ती म्हणजे कौशिकीच आहे. आता युवराज कसलाही विचार न करता सरळ कौशिकीताईचं नाव घेतो. कौशिकी हीच युवराजची साथीदार असल्याची शंका मात्र प्रेक्षकांनो अजिबात जेजेने नाकारलेली नसते. आता मात्र युवराजला खूप मारण्यात येतं, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येतं आणि दुसरीकडे काही विचार न करता इकडे केदार आणि तारिणीने सगळं घरात सांभाळलेलं असतं. सगळीकडे दुःखाचं वातावरण. युवराज कुठे आहे कुठे नाही, शांत आहे की नाही. युवराज जरी जेलमध्ये असला तेव्हा केदार तारिणी आता विचार करतात सगळ्यांसमोर जे आता सत्य आणणारे. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो जेची एंट्री परत एकदा खांडेकरांच्या घरी. आता मात्र तारिणीच्या हातातले भांडेच खाली पडतात. जे मॅडम परत इथे कशा काय? तारिणी सरप्राईज होते आणि आता मात्र मला बघून भांडे वगैरे पाडू नको ग बाई. तारिणी हे म्हणते, नाही तुमच्या लाडक्या युवराजने तुमच्या लाडक्या ननंदबाईचं नाव घेतलंय. तुझ्या नवऱ्याच्या बहिणीच्या विरोधात त्याने स्टेटमेंट दिले आणि दुसरं प्रूफ म्हणजे मला कौशिकीविषयी तुम्हा सगळ्या खांडेकरांना एक मोठं बातमी द्यायची आहे, एक मोठी माहिती द्यायची आहे. तेव्हा दयानंद समोर येतात. आता काय बोलायचं राहिले तुम्ही? माझ्या पोरावर तर आरोप केले, आता माझ्या पोरीवरही करणार आहात का? कशाला आमच्या घरावर वादळ आणताय तुम्ही जे मॅडम? जे मात्र बोलते, हे बघा खांडेकर मला काय इकडे नाईलाज आहे म्हणून यावं लागतंय. कारण कसं आहे खांडेकर कामच तसे करतात ना, लोकांना सांगत असतात की आम्ही खूप सत्यवादी आहोत पण आम्ही आता इकडे किती मोठे कारस्थान करतो हे मात्र कधी सांगत नाहीत. आता मी आज ज्या व्यक्तीला अरेस्ट करायला आले ना ती तुमच्या घरातली आहे, तुमची लाडकी लेक. आता मात्र तिचं नाव ऐकून तुम्ही हादरून जाऊ नका. आता गुलाबशी फक्त आणि फक्त युवराजचे संबंध होते असं मी तुम्हाला बोलले होते. तेव्हा सगळ्या खांडेकरांना ती सांगते. दयाकाका बोलतात, संबंध होते म्हणजे काय? आता त्यावर दयाकाका म्हणतात, हे बघा जे मॅडम संबंध होते युवराजचे पण त्या गुलाबचा बॉससुद्धा तुमच्याच खांडेकरांच्या घरात लपलाय. हो ना, कौशिकी खांडेकर. कौशिकी मात्र जोरात बोलते, माइंड युअर लँग्वेज जे तुम्ही असं बिना वॉरंट आमच्या घरात येऊन आमच्यावर आरोप करू शकत नाही आहे. कौशिकीच्या तोंडावर प्रेक्षकांनो जे वॉरंट टाकते आणि बोलते, हे बघ कौशिकी, ज्या वेळेला गुलाबचा खून झाला होता तुझा मोबाईल त्या लोकेशनवर ॲक्टिव्ह होता. गुलाबच्या आजूबाजूला ॲक्टिव्ह होता का ते आम्ही सांगू शकत नाही आहे, ते आता तू सांगू शकते. कारण तू एवढ्या सुनसान जागेवर कशाला गेली होतीस? तिथे फक्त क्राईम ब्रँच होती आणि इतर व्यक्ती होते. त्या व्यक्तींचे मोबाईल सोडून फक्त तुझा मोबाईल तिकडे ॲक्टिव्ह होता. आता मात्र या प्रश्नावर कौशिकी बोलते, त्या ठिकाणी मला काहीच माहीत नाही आहे कोणत्या ठिकाणचं बोलताय तुम्ही. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करू नका. माझा मोबाईल कुठे ॲक्टिव्ह होता, काय ॲक्टिव्ह होता, काय पुरावे आहेत तुमच्याकडे? आता मात्र ज्या दिवशी गुलाबचा खून झाला त्यावेळेस सगळं आता जे काही लोकेशन आम्ही ट्रॅक केले त्याच्यात एक मोबाईलसुद्धा सापडला. इकडे युवराजने स्टेटमेंट दिलं आहे की कौशिकीसमोर आता जे सगळं दाखवते. खरं तर कौशिकी हीच गुलाबची साथीदार असल्याचं प्रेक्षकांनो आता जेला डाऊट आलाय. गुलाबने इकडे युवराजला सांगितलं होतं कौशिकी बोलते की नाही हे सगळं खोटं आहे, कारण माझ्या आता हे तत्वात बसत नाही आहे. जे मात्र बोलते, तत्व वगैरे काय आहे ना हे मला आपण सांगू नका तुम्ही मॅडम, आपण ते नंतर बघू. इथं मात्र रेखा बेलसरे प्रेक्षकांनो कुठे आहेत रेखा बेलसरे? त्यांना आता समोर आणा ना. ती म्हणते, काय झालं? मीच रेखा आहे, काल आरोप केले माझ्यावर, एवढी कमी झाली नाही का? आता मात्र रेखाच्या कानाखालीच देते जे माझ्यासमोरनं आवाज चढवून बोलायचं नाही आहे. यानंतर आवाज चढवला तर तुला हातकडी घालून परत एकदा मी आता घेऊन जाईल आणि तुझं कानफाड फोडून टाकेल. तेव्हा ती बोलते, अहो मी काय केलं आहे? लगेच तारिणीच्या आईचा फोटो दाखवते. बोलते, तू ओळखतेस यांना? वसुधा माधव बेलसरे यांचा खून केल्याचा माझा तुमच्यावर संशय आहे. आता मात्र प्रेक्षकांनो घरातले सगळेच हादरून जातात. एका मागून एक नुसते आरोपावर आरोप. ती म्हणते, जे सरळ म्हणते, गुलाबचे खूप जुन्या काळात तुमच्यासोबत संबंध होते असं मला समजलंय आणि वसुधा बेलसरेंच्या खुनामध्ये तुम्ही गुलाबला साथ दिली आहे. तुमच्या ननंदबाईंनी म्हणजे मालती बेलसरेंनी सुद्धा याच्यामध्ये साथ दिली. हे ऐकता क्षणी रेखाला घामच फुटतो. आता मात्र ती घाम पुसत बोलते, अहो काय माझा काय पुरावा आहे तुमच्या
आमच्याकडे. अहो तुम्हाला घाम कशा करता सुटलाय? खरं तर मला सत्य तुमच्या तोंडातून ऐकायचे मॅडम. इकडे मात्र हवालदार म्हणतो, मॅडम या दोघींना गाडीत टाकून घेऊन जाऊ. इकडे मात्र प्रेक्षकांनो, खांडेकरांच्या घरामध्ये नुसतं वादळ, नुसता ताण चालू असतो. तारिणी दयानंद खांडेकरांना सांभाळण्यासाठी जाते. लगेच केदारला ती बोलते, अरे काय केले जे मॅडमनी? साधी एक इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला देत नाहीये. आपल्याला जर प्रूफ सांगितलं असतं तर आपण डायरेक्ट ट्रेनला बोललो असतो ना. जे मॅडम म्हणजे आपल्या डोक्याला ताप झाल्यात. काही करून यांची पद्धत मात्र फार चुकीची. त्याची कंप्लेंट आपल्याला करावीच लागेल. आज मात्र बाबांना काही झालं तर कसं होईल? इकडे दयानंद खांडेकरांची तब्येत बिघडली. कौशिकीवरती आता जीवापाड प्रेम केलं. त्या कौशिकीचं नाव आता या मॅटरमध्ये आले म्हणून त्यांना खूपच वाईट वाटत असतं. ज्या कंपनीची MNNची ती CEO आहे, कौशिकी गुन्हेगार आहे. आता मात्र दयानंद खांडेकर पूर्णपणे कोसळून जातात. इतका मोठा आता दिवस, आषाढी पौर्णिमेचा दिवस, त्या दिवशी आपल्या घरात इतकं मोठं रामायण. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र आपण पाहतोय आता दयानंद खांडेकर घाबरलेले असतात. नक्कीच कोणीतरी कौशिकीला फसवण्याचा प्रयत्न केलाय. यामागे आता भोळ्या भोळ्या चेहऱ्यांच्या मागे नेमकं कोण आहे? कौशिकीच्या मागे नेमका कुणाचा हात आहे? खरंच ती ड्रग डीलरची बॉस आहे की नाही? हे मात्र प्रेक्षकांनो येणाऱ्या काही भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणूनच तारिणी मालिकेचे सगळे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन येणाऱ्या काही भागांच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.